ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। स्पॉट फिक्सिंगमध्ये बॉलिवूडचं कनेक्शन समोर आणणारा विंदू दारासिंग रंधवा याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली। विंदूला किला कोर्टामध्ये काल हजर करण्यात आलं असता त्याला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आतापर्यंतच्या पोलीस कोठडी दरम्यान विंदूनं अनेक खळबळजनक गोष्टी उघड केल्या, अनेकांची नावं उघड केली आणि त्यामुळेच पोलिसांनी विंदूकडून आणखीन काही माहिती मिळते का या दृष्टीनं प्रयत्न सुरू केला आणि म्हणूनच त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली। न्यायालयानं 28 मे पर्यंत विंदू दारासिंगला पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याच्या चौकशीतून फिक्सिंग प्रकरणातले आणखीन काही धागेदोरे हाती येतात का या दृष्टीनं पोलीस प्रयत्न करतात। आज विंदू दारासिंग, अल्पेश आणि तनेजा त्यांना आज कोर्टात आणलं होतं आणि आमचं असं म्हणणं होतं की विंदू दारासिंग यांनी जे दोन आरोपी आहे पवन जयपूर आणि संजय जयपूर यांना दुबईस पळून जाण्यासाठी मदत केली होती आणि त्यांची गाडी आणि त्यांचा ड्रायव्हर पाठवला होता। त्या ड्रायव्हरचं स्टेटमेंट घेतलं होतं आणि तपासात असं पण निष्पन्न झालं की त्यांनी एका हॉटेलमध्ये जे एब्स्कॉन्डेड आरोपी आहे जे पळून गेले त्यांना त्या हॉटेलमध्ये तिथे ठेवलं होतं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की तिथे विंदू दारासिंग आणि ते तनेजा आणि ते दुसरे आरोपी आहे ते तिथे होते आणि त्या रजिस्टरवरून सुद्धा दिसून येते। दुसरी गोष्ट अशी की ते दोन आरोपी होते जे दुबईला पळून गेले, त्यांचे जे 3 मोबाईल होते ते विंदू दारासिंग यांच्याकडून जप्त केले आणि त्यांच्या विरुद्ध 212 आयपीसी सेक्शन हार्बरिंग ऑफ अक्यूज हे पण त्यांच्या विरुद्ध लावण्यात आले होते, कारण त्यांनी त्यांना तिथे हॉटेलमध्ये ठेवलं आणि त्यांना पळून जाण्यास मदत केली। या अनुषंगाने सर्व बघता आणि जे चेन्नई सुपर किंग्सचे जे घनश्याम म्हणून काहीतरी त्यांचे आहेत त्यांना सुद्धा बोलवण्यात आले क्राईम ब्रांचला, पण ते आज येऊ शकले नाही। तर त्यांना ते जेव्हा येतील त्यांच्यासोबत त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायचे त्यासाठी पोलीस कस्टडी दिली 28 तारखेपर्यंत।